श्रद्धा इकडे ये. काय मामी? हा एवढा डब्बा आहे ना मामाला देऊन. पत्याला सांगा की द्यायला. तुला माहितीये ना पत्याचं कसं आहे ते, तूच देऊन ये. ओ मामा, ओ मामा, बोल की सूर्या. काय चाललंय? काय नाही बाबा, काम चाललंय. तुमच्याकडे चालतो काम होत सर. बघा माझ्याकडं काय काम आहे रे? काय काम आहे? मला घेतात काम. आल्या का तुला काम? आल्या का तू तर बैलगाडी शर्यतीचं मालक आहे आणि गॅरेजला काय काम आहे तुझं? गॅरेजला काय काम मागतो या? कशाचा मार्ग कशाचं काय ते खोंड घेतले मध्ये तुम्ही नव्हता का भेटला? बर ते खोंड घेतले आणि आता त्याला खर्च असतोच की खोंड शर्यतीत पळवायचं म्हणजे त्याला खुराक पाणी आलं परत त्याला तुम्हाला माहिती किती चालते उद्योग असतात. चालते हा लागते. मग आता नाद आपला म्हणलं घरचे आपल्याला द्या पैसे. आता आपलं आपण बघितलं पाहिजे ना. मी घरचे द्याय ना तुझे पैसे. कशाचं काय वाईटल्या नुसतं घरच्या ते खोंडच पडत नव्हतं घेतलेलं आणि त्यात आता मी खर्च मागायचं म्हणल्यावर तर मग कल्याणच समजा मग. बर 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 म्हणजे खुराक पाण्याचं नडलंय का हा, तुझं? मग बर. लोक म्हणले की मामाकडे जा, मामा तुला मदत करतात घेताल काम म्हणून आलो तुमच्याकडे. हं, हं. मग नाही नाही मी कामाला घेतो तुला. चल दिलं तुला 10,000 रुपये पगार. ये काम कधी बसली होती? कधी येऊ? काय लागलं आत्ताच सुरुवात कर. माझं काय नाही पण काम व्यवस्थित करायचं. नाही तर म्हणशील माझा हातपाय काळ ते जमणार नाही. स्वच्छ काम इथं चालणार नाही. हा मन लावून काम करायचं. हात काळ काय ते खोंडासाठी त्या नादासाठी आम्हाला बी करायचं रे मी. माझं काय नाही बघा काम. माझं काय नाही. तुला जर चालत जमत असेल तर कर. फक्त काम व्यवस्थित करायचं. चालते चालते. कधी बसणं काम होती? तुम्ही माणसाला आता करू काम. चालतंय आता सुरुवात कर. फक्त खोराक पाण्यापुरतं मला पैसे हॉटेलला द्या चालणार म्हणजे. बरं चालतंय ये. हा? तुला देतो 10. मग आताच करायचं काम. बरोबर चल कामाला लाग. हो चालतंय. हा चल कर सुरुवात. घे बारत्याला रिंग पान. मामा मामा डब्बा दिलाय मामीने. बरं तिथं ठेव. ए सुरजा 16-17चा पाना घे की अरे. अरे पकड काय देतोय 16-17चा पाना दे. अरे अवघडच काम आहे इथे. पहिलाच दिवस कसा करायचा हे आहे का? पानं तरी कोणतं आणण्यात येणं कसं बाबा काम शिकायचा घडी काय कळा नाही. पुढे तरी बाबा नीट काम करायला शिक आणि लक्ष एका जागेवर ठेव कामाव. हा परत सांगायला लावू नको. ही पानं ठेव आतमध्ये सगळं झालंय गाडीचं काम. चल चिरंजीव थांबा इकडे या. इकडे काम आहे तुमच्याकडे. तुझं काय रे? जा खुर्ची घ्या बसा. खुर्ची बस बस. का कुणीकडे गेलता तुम्ही? रानाविनात गेलता का नाही? अहो घेतो की वरच्या पट्टीत आहे की आपला ऊस. अरे ऊस गेलेला महिना झालं. गहू लावलाय गहू. काय लक्ष नाही लागा तुमचं शेतीकडं? लक्ष द्या जरा. काय नुसतं मुलं हिंडताय बाहेर. कसलं काम होतं? हा राजकारणात आपलं अरे राजकारणाचं बघू आम्ही. रानातलं बघा तुम्ही. जरा लक्ष द्या. काय हे अशी मित्रमंडळी घेऊन फिरला तर काय व्हायचं आमचं? तुमचं काय आहे? नाही परत भेटू. बघा काय गडबड करू नका. नाही काय काय काम होतं त्याचं? हा काय काय भानगड चालली नाही ना? काय काय ही चिरंजीव भेटले ती अशी कमाल झाली का? काय अवघड आहे. जाऊ दे दादे. कुठे कशाला जातोय? झालं गेलं जा की विसरून. नको म्हणतोय. त्या दिवशी बघितलं ना किती बदनामी केली आपली ओंकार शेट्टी. आणि कुठं चाललोय? अरे नाही जरा ती काम आहे म्हणून चाललोय तिकडे. खरं सांग कुठं चाललाय? अरे नाही भावा काय काम आहे म्हणून चाललोय थोडं. कायला कान्या बारक्या ना बारक्या गोष्टी सगळ्या सांगणार तुम्हाला. आज त्या काढकावली गाड्यांना काढत करतोय. कुठं चाललाय खरं सांग. अरे खरं काम आहे म्हणून चाललोय. तू गाडी बस. तू गाडी बस. गाडी बस. बसा.
अरे मोन्या कशाला आणलं इकडं? अरे तू चल अरे पण कशाला मोन्या? चल म्हणलंय ना. काय गरज आहे? सूर्या हा काय मला सांगत होता की सायले तुझ्या लई तापलाय म्हणून. अरे रात्री मीच टेन्शन होतो ते गावलं नेमकं तडाख्यात माझ्या असं ए कार म्हणे ते काय आता आणि ह्यो करा ना कुठे गेलं बॅग बी घेऊन एवढी नाही काय काम होतं जरा बाहेर गेलो. काय विषय नक्की आता विचार त्याला नीट विचार जरा. मला काय माहिती काय बघ त्यांना काय. अरे हे जे त्याची तोंड नका बघू काय असेल ते सांगत का. आण इकडे इकडे काय आलं भाऊ का रोज हसता खेळता चेहरा व्हायला काय एवढं का पडला चेहरा तुझं काय सांगू सुरेश शेठ, त्या दिवशी बघितलं ना त्या ओमकार शेठनं किती बदनामी केली राव. 4 चौकात तोंड दावायला जागा ठेवली नाही. होय 4 पैशासाठी राव नको एवढा तमाशा केला. बदनामी नक्की काय आलं चल सांग तुला. आम्ही ते वेळ विचारतो म्हणजे आम्ही येडे का. अरे बोल की आहे भावा अरे काय झालंय तुला काय विषय नक्की काय सांगू सुरजा, अरे ओमकार शेठकडनं आईची तब्येत जरा खराब होती म्हणून पैसे घेतलेलं ते माघार दिलं नव्हतं म्हणून त्यांना बंड्याला आणि त्या बबल्याला पाठवून नको एवढं मारले मला. मला पैसे दे. अरे माझं इलेक्शन आलंय ना भावा, आणि ह्यांना खायला कुठं जाणार मग? 4 दिवसाची देतो किती की. देते तू? 4 दिवसाची किती? 4. गावात तोंड दाखवायला जागा नाही राहील. मोने काय कधी झाली गावातली बारकी बारकी पोरं पण तोंडाकडे बघून हसते. बाहेर फिरायची पण मुश्किल झाली. पैसे घेतले मग तू देणं पण भाग केला का अरे देतो तर थोडेच पैसे राहिले. मग महाराज काय गरज नव्हती मग तरी देत बाबा होता ना. त्याच्यावर होते बरं का. सूर्या ओमकारचा माज लय वाढायला लागलाय बरं का. त्याच्यावर लवकर आळा घातला पाहिजे काहीतरी. मग महाराज काय गरज नव्हती मग. तरी देत बाबा होता ना. त्याच्यावर होते बरं का. आणि तू गाव सोडून का चाललाय पण तो मला आता गाव सोडून चाललाय तो काय करू, कोण आहे माया माझं सांग बरं. कोण म्हणजे आम्ही कशाला मित्र कशाला आहेत तुला असं राग बी घेत नाही का असं बदला बिदला घेऊ वाटत नाही का कुठल्या गोष्टीचा येतो की सुरजा, पण काय करणार. काय करायचं आत्ता करायचं काय करायचं ते. चल नाही, नको राहू दे जाऊ. थोडेच पैसे राहिलेत तेवढे देऊन टाकतो मग बघू त्याचं काय असेल ते. असं पण आता इलेक्शन जवळ आले. हा इलेक्शन मध्ये ना हा, काटणी इलेक्शन काटा आलं नाही का जिरवतो इलेक्शन मध्ये नाही जिरवले ना भाई अर्ध्या मिनिटा काढून फिरी जिरवणार इलेक्शन बघू. आता फक्त शांत बस, नंतर बघू आपण. इलेक्शन आलंय ना जाऊ दे, चल ते बॅग बिग ठेव तिकडे चल चल चाप्याला जा नको लय लोड घेऊ तर चापे मोने चा घे ओम अरे ती विषय काय माहितीये का भाईजींचं पोरग आहे ते बी थोरलं आणि त्याला असं वाटतं आपण त्याला घाबरतो पण त्याला कुठं माहिती आपण भाईजींची इज्जत करतो त्यामुळे गप्प आहे. आता कवा देतो मागं खावला त्याला किती वेळ त्याचं माझं वाजलं किती सुरेश शेठ काय निवांत बसलाच. काय नाव बसलं धर चापे कुठे गेलता काय. ओ शेकच्या देख इथंच होतो आलं म्हणलं तुम्ही दिसला मला. त्या दिवशी विषय खरा आहे का तो आण्याचा. ते चाललंय बोलणं हा अहो तुम्ही फक्त बोला सुरेश शेठ, दांडा काढून सगळी वळी मारू आपण. त्याची काळजीच करू नका तुम्ही. हाणामारी क्षेत्र आहे का आपलं पण एखादं उरावीत असेल तर मग शेंगाव घेतलं पाहिजे ना अहो आणि आपला माणूस आहे. आण्याला एवढं वर केलं कसं व्हायचं? त्याच प्लॅनिंग साठी बोलावले हम्म. आले ना इलेक्शन आता हा. इलेक्शन आले हा. बघा त्यात ऐकलं ठीक ना दांडा काढू. इलेक्शन बाकी काय कसं विषय असतं माहितीये का हा. इलेक्शनच्या आधी असं असतं आणि इलेक्शन झाल्यावर असं असतं हा, तेच की. त्याला अशी यादी करून येऊ ना गावाची एकाची ते सांगायचं नको सुरेश शेठ. काय आलं सुरच्या परवा काय एवढा तापलेला? जाऊ दे येईल बघता नंतर होय रे सुरजा, काय रे काय झालंय? कुठं काय तेव्हा काय नाही मी काहीतरी विचारलं तुला, काय झालंय? काय नाही झालं मला काय विषय झालाय का? काय विषय होणार आहे? मग पहिल्यागत का तू बोलत नाही? बोल तू का आता मग काय करू पाहिलं का म्हणजे आता का आता नाही इच्छा होत माझ्या बोलायची पहिल्यासारखं काय आता होय आसमे, हा. तुझी ती मैत्रीण काय डोक्या पडली काय जरा? कोण ती? मयुरी वे? मयुरी नाही रे, मयुरी नाही. मयुरी किती भारी, किती छान बोलते. बस बस बस, तुला माहितीये तिचं? अरे ती नाही का प्रल्हाद मामांची बाची? कोण? श्रद्धा वे? हा हा, तीच तीच तीच. तिचं काय? अरे ती आपल्या सुरजाला नाही नाही ते बोलली. काय बोलली ती? ती म्हणजे तुला लाज वाटते का असं तसं लय काय काय बोलली ती. पण एवढं लक्षात ठेव, तू आमची लहानपणापासूनची मैत्रीण आहे, त्याच्यामुळं आम्ही तुला हक्काने सांगतोय
काय असेल ते तेवढं मिटवतो की. बरं ठीक आहे, बोलते मी तिच्याशी काय असेल ते. काय पण कर, तेवढं काम झालं पाहिजे. आईला तर असा विषय आहे होय. ओंकार शेटनं मला दुसऱ्याच कारणाने पाठवलं होतं. वेगळाच विषय. बघू आपण.